नमस्कार, संगीतास क्रोशे आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण फोटोवाली राखी बनवणार आहोत. हे पहा, किती छान सुंदर दिसते. बेड्स वापरलेले आहेत 3mm ऊल आणि माझा हा साईज थोडासा डिफरंट झाला आहे, मोठा. पण या साईजप्रमाणे आपण फोटोची प्रिंट काढून घ्यायचे. जेवढ्या साईजप्रमाणे तुम्हाला बनवायचे त्या साईजप्रमाणे. चला तर आपण सुरुवात करू. सर्वप्रथम साहित्य पाहू. त्यासाठी लागणारं साहित्य 4ply ऊल घेतली आहे, ही पर्पल कलरमध्ये, लाईट पर्पल कलर आहे. 3mm बेड्स घेतले आहेत डेकोरेशनसाठी. आणि हा पुट्टा लागणार आहे बॅक सपोर्टला. 1.60 mm क्रोशे वापरणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने करणार आहोत. सर्कल थोडंसं मोठं घ्यायचं आहे, जेणेकरून आपण मोठं राऊंड बनवणार आहोत. सर्कलचा दोरा खेचून घ्यायचा आहे आणि एक चेन घ्यायची आहे. एक चेन घेऊन आपण इथे टोटल 22 डबल खांब घालून घेणार आहे. 1 2च्या गुणाकाराने घालायचे. तुम्हाला जेवढं मोठं हवं तेवढं घेऊ शकता. मी इथे 22 घालून घेते. 3 4 21 आणि लास्ट 22. एक्स्ट्रा दोरा थोडासा आहे तो खेचून घ्यायचा आणि हे प्रॉपर सर्कल आपलं बनलेलं आहे. तर हा जो पहिला खांब आहे सिंगल खांब, तिथे मी क्रोशे टाकून स्लिप स्टिच करते. हे राऊंड आपलं बनलेलं आहे. इथे मी सेकंड राऊंडला स्टार्ट करते. सेकंड राऊंडमध्ये पहिल्या खांबामध्ये आपण 2 चेन घ्यायच्यात आणि दुसऱ्या खांबामध्ये 2 डबल खांब घालून घ्यायचे. एक आणि हा दुसरा. पुन्हा 2 चेन घ्यायचे आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं, म्हणजे आपली एक फ्लॉवर पेटल रेडी होईल. हे पहा, पुन्हा तिथूनच सुरू करायचं आहे. 2 चेन, पुढच्या खांबामध्ये 2 डबल खांब, 1 आणि 2. पुन्हा 2 चेन घ्यायचे आणि पुढच्या खांबामध्ये स्लिप स्टिच. 2 चेन. नेक्स्ट स्टिच मध्ये पुन्हा तसंच 2 डबल खांब, 1 2. पुन्हा 2 चेन घ्यायच्या आणि पुढच्या खांबामध्ये स्लिप स्टिच करायचं. हे पहा, अशा पद्धतीने हे पूर्ण राऊंड मी करून घेते. हे पहा, पूर्ण राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. 2 चेन घ्यायच्या आहे आणि जिथे आपण पहिलं स्टार्ट केलेला होता त्याच खांबामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. एक चेन घेऊन दोरा कट करायचा आहे. हा वाला दोरा नंतर हाईड करायचा आहे आपल्याला. हे आपलं हे फ्लॉवर रेडी झालेलं आहे. हा वाला दोरा मी साइड बाय साइड हाईड करून टाकते.
हे पण आता आपल्याकडे थोडाच दोरा होता, त्यामुळे आपल्याकडे हे पण जेवढा दोरा पाहिजे तेवढाच उरलेला आहे. छोटासा दोराचा मी थोड्याशा ओलमध्ये एक छोटीशी राखी कशी बनवायची बघतोय आपण. उरलेला जो दोरा होता माझ्याकडे त्याचे 2 तुकडे केलेत मी आणि याला फोल्ड करून घेतले. आता आपल्याला जॉईंट करायचं आहे. कुठल्याही 1-2 पेटलच्या मध्ये इथे एका ठिकाणी आपल्याला सुई घालायची आहे टाक्यावरती आणि हा जो दोरा आहे तो इथे खेचून घ्यायचा. आणि इकडून हा असा खेचायचा आहे बरोबर टाक्याच्या मध्ये असा हा खेचला झाला. हे पहा, तर या साईडला 2-6 इथे एक एक्स्ट्रा पेटल आली आहे आपली, त्याच्या मधोमध दोरा जॉईन करायचा आपल्याला. जर दोन्ही साईडला समप्रमाणात घेतलात तुम्ही 10-10 पेटल तर तुम्हाला असं मधोमध जॉईन करायची गरज नाही. मग इथे सुद्धा 2 पेटलच्या मध्येच दोरा जॉईन करायचा. आता मी डेकोरेशनसाठी हा जे पहिला राऊंड आहे त्या पहिल्या राऊंडच्या भोवती बीड्स लावून घेणार आहे. ते लावून घेते मी आधी. तंबूस घेतलेला आहे दोरा ऊन. या तंबूसला आधी इथे प्रॉपरली सिक्युअर करून घेते. आता मी हे बीड्स जे आहे ते इथे घालते. पुढच्या टाक्यामधून बाहेर काढायचा दोरा. तिथेच लगेच बाजूला स्टिच करून घ्यायचं. तुम्ही हे स्टिक पण करू शकता. मी स्टिक करण्यापेक्षा शिवणं प्रेफर करते. हे पहा असं अगदी बाजूबाजूला शिवून घ्यायचे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं अगदी लागूनच स्टिच करायचे आपल्याला त्याला. किंवा अशी गॅप ठेवत असू तर प्रॉपरली सेम गॅप राहिली पाहिजे दोघांच्या मध्ये. हे अशा पद्धतीने हे मी मणी इथे पूर्ण भोवती लावून घेते. हे पहा पूर्ण गोल असे आपले मणी घालून झालेले आहेत. आता हा दोरा बॅक साईडला घेऊन फिक्स करून टाकायचा आहे ते प्रॉपर नॉट घालून. एक्स्ट्रावाला दोरा आपण कट करून टाकायचा आहे थोडंसं हाईड करून. राखी रेडी झाली. आता हा जो पार्ट आहे बॅक साईडला हा आपण खालच्या साईडला असा स्टिक करू शकतो ग्लू स्टिकने किंवा फेबी स्टिकने. माझ्याकडे हा असा अधेसिव्ह आहे 007 बॉन्ड. ह्याने मी असं ह्याला असं अधेसिव्ह लावून स्टिक करणार आहे. बरोबर हे असं सेंटरला ठेवायचं आणि थोडंसं सुकू द्यायचं. आणि याच्या आतमध्ये तुमच्या भावाचे फोटो, तुमचा भाऊ असेल तर तुमचा जो भाऊ असेल त्या भावाचा फोटो इथे तुम्ही स्टिक करू शकता किंवा इथे डायमंड स्टिक करून डेकोरेशन सुद्धा करू शकतो. किंवा साधं सिंपल असं भाऊ हे पहा
इथे भाव लिहिले, याला डायमंड लावून आपण डेकोरेट करू शकतो किंवा इथे तुमच्या भावाचा तुम्ही फोटोसुद्धा लावू शकता. किती छान सुंदर राखी दिसते पहा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.